नवीन YouTube चॅनल चालू करताना यूट्यूबरला हेच माहीत नसतं, की आपल्या YouTube चॅनलचं जे नाव आहे, तर आपल्या चॅनल ग्रो करताना काय रोल करणार आहे किंवा काय त्याचा इफेक्ट आपल्या चॅनलवरती पडणार आहे. मग आपण नवीन YouTube चॅनल चालू करताना फक्त काहीतरी चॅनलचं नाव टाकायचं म्हणून चॅनलचं नाव टाकतो आणि YouTube चॅनल चालू करतो. तर भरपूर ऑडियन्स मग मला कमेंट करतात, की आमचे व्हिडिओज सर्चमध्ये येत नाहीये किंवा आमचा जो चॅनल आहे, तो सर्चमध्ये येत नाही. मग नक्की तुम्ही चॅनलचं नाव टाकताना चूक कुठे केलेली आहे? चॅनलचं नाव चुकीचं टाकलं आहे, की चॅनल बनवताना तुमचं जे चॅनलचं नाव आहे, ते तुमच्या YouTube अल्गोरिदममध्ये बिल्ड होण्यासाठी जे सेटिंग होती, ती सेटिंग केलेली नाहीये. मग आता बघा चॅनलचं नाव टाकल्यानंतर तुमच्या चॅनलचं नाव ऑडियन्सने कोणत्याही पद्धतीने सर्च केलं किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे कोणत्याही कॅटेगरीशी रिलेटेड असू द्या, मग ऑडियन्सने कोणत्याही पद्धतीने सर्च केला, तरीही ऑडियन्सला तुमचाच व्हिडिओ हा सजेस्ट झाला पाहिजे किंवा सगळ्यात आधी YouTube होम पेजला तुमचाच व्हिडिओ दिसला पाहिजे. यासाठी एक बेसिक सेटिंग असते, ती पण करणं गरजेचं असतं. पण सगळ्यात आधी बघा तुमच्या चॅनलचं नाव हे योग्य पद्धतीने टाकलेलं आहे की नाही, ते कसं चेक करायचं? तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं YouTube ओपन करायचं आहे. तर बघा आता चॅनलचं नाव टाकताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक तर तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव एकदम युनिक ठेवायचं आहे, की आतापर्यंत YouTube चॅनलवरती कोणाच्याही चॅनलचं त्या पद्धतीने नाव नाहीये. आणि जर तुम्हाला एखादा दुसरा ऑडियन्स आहे, की त्याच्याच पद्धतीने काय करायचं आहे, नाव ठेवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला वाटत असेल, की त्याच्या नावाने तरी ॲटलीस्ट माझे व्हिडिओ सर्चिंगमध्ये जातील किंवा माझं चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होईल. म्हणजेच आता सपोज मधुरा रेसिपी कुकिंगमध्ये आहे, फेमस चॅनल आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की मी माझ्या चॅनलमध्ये मधुरा रेसिपी आणि पुढे काहीतरी वेगळं थोडंफार एखादा वर्ड ॲड केला, तर माझा चॅनल पण मधुरा रेसिपीच्या बरोबरीने सर्चिंगला येईल. पण एक गोष्ट सांगते, की ज्यावेळेस तुम्हाला मधुरा रेसिपी सेम नाव टाकायचं आहे, यासाठी तुम्हाला काही सेटिंग करणं गरजेचं आहे किंवा तुमच्या चॅनलचं नाव एका ठिकाणी ॲड करणं गरजेचं आहे. मग ते कुठे ॲड करायचं ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा आता मधुरा रेसिपीचा चॅनल हा 4 म्हणजे 15 वर्ष झाली असतील. तर तेव्हापासून त्यांच्या चॅनलचं नाव झालेलं आहे. त्यांच्या चॅनलमध्ये ऑलरेडी व्ह्यूज येत आहे किंवा त्यांच्या चॅनलवरती ऑडियन्सचा भरभरून प्रतिसाद येत आहे. पण आपला एक नवीन YouTube चॅनल असताना जरी आपण त्यांचं नाव काय केलं, आपल्या चॅनलमध्ये ॲड केलं किंवा त्यांच्या सेम त्यांच्या चॅनलप्रमाणे आपल्या चॅनलचं नाव ॲड केलं, तर आपले म्हणजे त्यांच्या आधी YouTubeने आपले व्हिडिओ हे सगळ्यात आधी ऑडियन्सला सजेस्ट करण्यासाठी काहीतरी हिडन सेटिंग असणार. तर त्या हिडन सेटिंगशिवाय जर तुमचे व्हिडिओ त्यांना सगळ्यात आधी सर्च केले जाणार नाही किंवा शो केले जाणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे, की ज्यावेळेस ऑडियन्स एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या व्हिडिओबद्दल सर्च करतो, तर सगळ्यात आधी जो टॉपला चॅनल असतो, ज्याचे व्ह्यूज जास्त आहे, ज्याचे सबस्क्रायबर जास्त आहे किंवा ज्या चॅनलला जास्त दिवस झालेले आहे किंवा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो सगळ्यात आधी काय करतो, शो करतो. पण ह्या सगळ्या कंडिशनमध्ये YouTubeने आपलाच व्हिडिओ हा रँकिंगला टाकण्यासाठी नक्की काय करायचं आणि आपल्या चॅनलचं नाव कोणत्या पद्धतीने ॲड करायचं, हे मी तुम्हाला सांगेल, की जेणेकरून तुम्ही चॅनल चालू केल्यानंतर तुमचं चॅनलचं नावच तुमच्या YouTubeचं घोटाळा करणार नाही किंवा तुमच्या चॅनलची बरबादी करणार नाही. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, YouTube ओपन करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही YouTube चॅनल चालू करता, तुम्ही काहीतरी नाव विचार केला असेल, की मी माझ्या चॅनलला हे नाव टाकणार, ह्या पद्धतीने माझ्या चॅनलची आयडेंटिटी बनवणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरती बघा जो सर्च बार आहे. आता ज्यावेळेस मी YouTubeच्या सर्च बारमध्ये टेक सोनाली हे नाव काय करते, सर्च करते, तर तुम्ही बघू शकता, की सगळ्यात आधी ऑडियन्सला माझाच चॅनल काय केलं जाणार आहे, शो केला जाणार आहे किंवा सजेस्ट केला जाणार आहे. किंवा कोणी काही व्हिडिओ टाकला, की थंबनेल कसा बनवायचा बाय टेक सोनाली किंवा YouTubeवरती काम कसं करायचं बाय टेक सोनाली, तर सगळ्यात आधी काय करणार आहे, ऑडियन्सला YouTube माझे व्हिडिओ शो करणार आहे. कारण आतापर्यंत टेक सोनाली नावाचा चॅनल YouTubeवरती अवेलेबल नाहीये. जर तुम्हाला पण वाटत असेल, की फक्त तुमचा चॅनल YouTubeवरती एकटाच असावा, तर त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही YouTubeवरती तुमचं चॅनलचं नाव तयार करणार आहात किंवा चॅनलचं नाव ॲड करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला इथं YouTube सर्च बारमध्ये टाकून बघायचं आहे, की नक्की ह्या चॅनलशी रिलेटेड किंवा ह्या नावाशी रिलेटेड किती चॅनल YouTubeवरती अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही त्या पद्धतीने नाव टाकणार आहात आणि भरपूर YouTube चॅनल ऑलरेडी त्या नावाने असतील, तर थोडा विचार करा आणि चॅनलचं नाव काहीतरी वेगळं ॲड करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमच्या चॅनलच्या नावाशी रिलेटेड एकही चॅनल YouTubeवरती नसेल. आता हे करणं का गरजेचं आहे बघा, कारण तुम्हाला माहीत आहे चॅनल ग्रो करण्यासाठी सगळ्यात जास्त YouTubeने आपल्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवणं गरजेचं आहे किंवा आपला व्हिडिओ YouTubeने जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रमोट करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस काय येतात, आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतात किंवा आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढतात. पण जर तुम्ही बघा YouTubeवरती तुमच्या चॅनलच्या नावाशी रिलेटेड खूप सारे YouTube चॅनल ऑलरेडी अवेलेबल असतील, तर YouTube काय करणार आहे, ज्याच्या चॅनलचं नाव त्याच्या हिस्ट्रीमध्ये बिल्ड आहे किंवा ज्याच्या चॅनलचा अल्गोरिदम YouTubeमध्ये एकदम टॉपला आहे, तो काय करेल, त्याच क्रिएटरला काय करेल, सगळ्यात आधी काय करेल, रिकमेंड करेल ऑडियन्सला.
पण जर आपण एक नवीन युट्यूबर असेल आणि आपल्याला एक आपली वेगळी आयडेंटिटी बनवायची असेल, की जेणेकरून आपले व्हिडिओ फक्त आपल्या ऑडियन्सला आपल्या पद्धतीनेच शो केले जावे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही एक वे झालेला आहे, की तुम्हाला YouTubeवरती तुमच्या चॅनलचं नाव सर्च करायचं आहे. जर तुमच्या चॅनलचं नाव त्या पद्धतीने YouTubeवरती सर्च झालं, तर समजून जा लवकर ऑडियन्सला तुमचा चॅनल मिळणार नाही किंवा तुमच्या चॅनलचे व्हिडिओ काय होणार नाही, ऑडियन्सला मिळणार नाही. कारण ऑलरेडी जर खूप चॅनल अवेलेबल आहे, तर YouTube काय करेल रँडमली ज्यांचा अल्गोरिदम, ज्यांची हिस्ट्री बिल्ड एकदम स्ट्रॉंग आहे अल्गोरिदममध्ये, त्यांचे व्हिडिओ त्यांचा चॅनल सजेस्ट करेल. पण जर तुमची चॅनलची हिस्ट्री अजून बिल्ड झालेली नाहीये, तर YouTube काय करणार नाही, तुमचे व्हिडिओ इथं रिकमेंड करणारच नाही ऑडियन्सला. तर त्यामुळे काय होतं, कुठेतरी आपल्या चॅनलची जी ग्रोविंग डायरेक्शन असते ती डायरेक्टली खाली आलेली असते आणि आपला चॅनल कधीही ग्रो होत नाही. एकंदरीत आपला चॅनल हा बरबादीच्या डायरेक्शनने ज्यावेळेस आपण चॅनलचं नाव ॲड करतो त्याच दिवशी सुरू झालेला असतो. आता बघा जी सेकंड स्टेप आहे. आता सपोज तुम्ही काय केलं, मधुरा रेसिपी चॅनल काय केला, ॲड केला. म्हणजे मधुरा रेसिपी तुमच्या चॅनलचं नाव टाकलंय. पण सगळ्यात जास्त आता ऑडियन्सने काय केलं, तुमच्या चॅनलच्या नावाबद्दल सर्च केलं आणि YouTubeवरती खूप सारे चॅनल अवेलेबल आहे. पण तरीही तुम्हाला वाटत आहे की टॉपला तुमचाच व्हिडिओ, तुमचाच चॅनल हा रँकिंग करावा किंवा हा सजेस्टला YouTubeने ऑडियन्सला दाखवावा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला जो सर्च बार आहे, त्या सर्च बारमध्ये एकदम व्यवस्थित टाईप करायचं आहे studio.youtube.com. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठेही स्पेस द्यायचा नाहीये, लक्षात ठेवा. studio.youtube.com. आता इथे तुम्हाला कुठलाही स्पेस द्यायचा नाही. आता हे तुम्हाला व्यवस्थित का सांगत आहे, कारण तुम्ही इथं स्पेस देता आणि त्यामुळे काय होतं, तुमचं जे YT स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाही आणि तुम्हाला ज्या परफेक्ट सेटिंग करायच्या असत्या त्या तुमच्याकडून काय होत नाही, पॉसिबल होत नाही. आणि मला तुम्ही कमेंटमध्ये परत प्रश्न करता की क्रोम ब्राउझरमध्ये आमचं YT स्टुडिओ ओपन होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं नाही, कुठेही स्पेस द्यायचा नाहीये. studio.youtube.com. तर बघा ह्या पद्धतीने तुमचं जे क्रोम ब्राउझरमध्ये तुमचं YT स्टुडिओ ओपन झालेला आहे, तर ह्या पद्धतीने तुमचं जे काय असेल, YouTube चॅनलची हिस्ट्री वगैरे असेल, तुमचे कमेंट्स किती आहे, सबस्क्रायबर किती आहे किंवा तुमच्या चॅनलला अजून काही आयडियाज आहे YouTubeकडून ग्रो करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर आता आपल्याला सध्या काय करायचं आहे, खाली तुम्हाला एक सेटिंगचा आयकॉन दिसत आहे. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुमची जी सेटिंगचा आयकॉन होता, तो सेटिंगचा आयकॉन ओपन झालेला आहे. आता तुम्हाला सगळ्यात आधी जनरल दिसत असेल. जनरलवरती आपल्याला कुठेही काही क्लिक करायचं नाहीये, लक्षात ठेवा. जिथे $US किंवा USD आहे तेच ठेवायचं आहे, कारण आपलं YouTubeचं पेमेंट हे डॉलरमध्येच तयार होतं. त्यानंतर बघा चॅनल. आता चॅनलवरती सेकंड ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं लपलेलं आहे, तुमच्या चॅनलला ग्रो व्हायचं की नाही किंवा तुमचं चॅनल ग्रो होणार की नाही. कारण भरपूर सारे ऑडियन्स आहे किंवा क्रिएटर आहे, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. त्या गोष्टी हे करत नाही आणि कुठेतरी त्यांच्या चॅनलचे इम्प्रेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवले जात नाही, तर त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येण्याचा प्रश्नच राहत नाही. कारण तुम्हाला माहीत असेल की YouTubeची एक स्ट्रॅटेजी असते. त्या स्ट्रॅटेजीमध्ये की ज्या वेळेस तुमच्या व्हिडिओचे YouTube 1,00,000 लोकांपर्यंत इम्प्रेशन पाठवतो, तर त्या 1,00,000मधून कदाचित तुमच्या व्हिडिओवरती 1,000 ते 2,000 किंवा जास्तीत जास्त 5,000 व्ह्यूज येतील. पण जर YouTubeने तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे फक्त 10,000 लोकांपर्यंत पाठवले, तर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज किती येणार? 100 किंवा 200. आणि मग तुम्ही म्हणता की आमच्या व्हिडिओवरती फक्त 100 ते 200 व्ह्यूज येतात. आम्ही खूप छान टायटल बनवतो, खूप छान थंबनेल बनवतो, खूप छान मधला कंटेंट असतो किंवा सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट करतो. तरी आमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही आणि सबस्क्रायबर वाढत नाही. तर याचं महत्त्वाचं कारण असतं की YouTubeने जेवढे जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवायला पाहिजे ते पाठवले जात नाही. तर त्यात YouTubeची चुकी नसते, चुकी आपली असते. कारण आपला चॅनल YouTubeच्या अल्गोरिदममध्ये हा बिल्ड झालेला नसतो किंवा आपल्या चॅनलची हिस्ट्री YouTubeमध्ये झालेली नसते. मग ती फिट कशी करायची बघा. त्यासाठी तुम्हाला दिसत असेल, आता चॅनल ओपन केल्यानंतर कीवर्डचा ऑप्शन. आता ह्या कीवर्डच्या ऑप्शनमध्ये बघा, तुम्हाला तुमचं जे चॅनलचं नाव आहे, ते चॅनलचं नाव 5 ते 6 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ॲड करायचं आहे. आता ॲड कसं करायचं बघा. ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक करता, क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही चॅनलचं नाव टाकू शकता, टेक, सोनाली वगैरे सर्व. आता मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे, त्यामुळे मी इथं टाईप करून दाखवणार नाही. पण तुम्हाला टाईप कसं करायचं ते सांगते. इथं क्लिक करायचं आणि तुम्हाला जे चॅनलचं नाव असेल ते वेगवेगळ्या 6 ते 7 पद्धतीने ॲड करायचं आहे. आता ते कसं ॲड करायचं बघा. टेक सोनाली आहे, तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. टी कॅपिटल घेतलेला आहे आणि सोनालीचा यस कॅपिटल घेतलेला आहे. बाकीचे सगळे जे कॅपिटल आहे, लेटर आहे, ते सगळे स्मॉल ठेवलेले आहे. त्यानंतर बघा टेक सोनाली आहे. टेकचं पण सर्व स्मॉल, सोनालीचं पण सर्व काय केलेलं आहे, स्मॉल ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा टेक सोनाली असेल, टेक सोनालीचे सर्व लेटर, टेकचे पण कॅपिटल, सोनालीचे पण कॅपिटल, अशा 3 पद्धतीने मी काय केलेलं आहे,
ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने जर नवीन ऑडियन्स असाल किंवा नवीन क्रिएटर असाल, तर अजून काय करायचं आहे, सुरुवातीचा टेक्निकलचा टी स्मॉल ठेवायचा, सोनालीचा येस स्मॉल ठेवायचा, बाकी सर्व लेटर कॅपिटलमध्ये टाकायचे. मग ही झाली चौथी पद्धत. त्यानंतर 5वी पद्धत असणार, तुम्हाला काय करायचं आहे बघा, काही लेटर सुरुवातीचे काय करायचे आहे, कॅपिटल ठेवायचे आहे, नंतरचे स्मॉल ठेवायचे आहे. त्यानंतर सोनालीचे पण काही लेटर कॅपिटल ठेवायचे आहे, काही स्मॉल ठेवायचे आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या चॅनलचं नाव टाईप करू शकता, त्या वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव हे ॲड करायचं आहे, की जेणेकरून जरी तुमचा चॅनल नवीन असेल आणि YouTubeवरती फक्त तुमच्या एकटाच चॅनल तुमच्या नावाचा असेल, तर सगळ्यात आधी तुमचा चॅनल हा रँकिंगला येणार किंवा तुमचा चॅनल हा YouTubeला काय केलं जाणार आहे, लगेच सजेस्ट केला जाणार. किंवा जर एखादा ऑडियन्स असेल किंवा ज्यांनी काय केलं, मधुरा रेसिपीबद्दल सिलेक्ट केलं, पण तुमचं पण नाव सेम मधुरा रेसिपी सारखंच आहे, तर इथं काय होणार आहे, तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही वेगवेगळ्या 2 ते 3 पद्धतीने टाकल्यामुळे, 5 ते 6 वेगवेगळ्या पद्धतीने टाकल्यामुळे YouTube काय करणार आहे, सगळ्यात आधी तुमचं नाव काय करणार आहे, इथं काय करणार आहे, ऑडियन्सला सजेस्ट करणार आहे. कारण YouTubeवरती कोणी काही कोणत्याही वेगळ्या पद्धतीने काय करू शकतं, तुमच्या चॅनलचं नाव ॲड करू शकतो. पण तुम्ही जर सगळ्या पद्धती तुमच्या कीवर्ड्समध्ये ॲड केलेल्या असल्या, तर सगळ्यात आधी रँकिंगला काय होणार, तुमच्या चॅनलचं नाव हे ॲड केलं जाणार. आणि राहिला विषय, आता खाली तुम्हाला दिसत असेल मधुरा रेसिपी. आता मधुरा रेसिपी चॅनलचं जे एक्झॅक्ट नाव असेल, की ज्यांची तुम्ही कॉपी केलेली आहे, सेम एक्झॅक्ट त्या चॅनलचं नाव पण तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तुमच्या चॅनलच्या अल्गोरिदममध्ये मधुरा रेसिपी जी असते ती पण काय केली जाते, बिल्ड केली जाते. आणि काय केलं जातं, जरी ऑडियन्सने त्या मधुरा रेसिपीबद्दल जी टॉपला आहे तिच्याबद्दल जरी सर्च केलं, तर काय होतं, तुमचं नाव इथं काय केलं जातं, आधी ऑडियन्सला सजेस्ट केलं जातं. कारण तुम्ही ऑलरेडी त्यांचं नाव ॲड केलेलं आहे किंवा त्यांच्या व्हिडिओखाली तुमचे व्हिडिओ हे सजेस्ट केले जातात. तर आता बघा, राहिला प्रश्न, हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतो किचन रेसिपीला आणि ब्लॉगिंगला. कारण ब्लॉगिंग रिलेटेड आणि कुकिंग रिलेटेड खूप खूप म्हणजे सेम नावाचे खूप चॅनल असतात. तर त्यामुळे काय होतं, तुमचा चॅनल हा रँकिंगमध्ये येत नाही किंवा तुमचं चॅनल जसं सर्चिंगमध्ये पाठवलं जात नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलचं नाव एकतर युनिक पद्धतीने टाका, की आतापर्यंत त्या चॅनलचं नाव YouTubeवरती कुठेही अवेलेबल नाही आहे. किंवा जर तुम्हाला वाटत असेल, की ह्या चॅनलचा वापर करून मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या चॅनलचं नाव नक्कीच टाकायचं आहे. थोडाफार चेंज करायचा आहे, कारण चॅनलचं नाव एकदम A to Z सेम पण नको आहे, कारण YouTubeच्या पॉलिसीमध्ये ते बसत नाही. तर तुम्हाला थोडाफार चेंज करून, पण त्यांच्याच चॅनल बरोबरीने किंवा त्यांच्याच इक्वली आपले व्हिडिओ सजेस्ट केले गेले पाहिजे, यासाठी जी कीवर्डची सेटिंग मी तुम्हाला सांगितलेली होती, ती नक्की फॉलो करा. आणि बघा, जेव्हा तुम्ही नावं हे काय करता, ॲड करता, खाली सेव्हचं बटन असतं, ते सेव्हच्या बटनवरती क्लिक करायला नक्की विसरू नका. कारण तुमचे जे सगळे कीवर्ड्स तुम्ही टाकलेले होते ते सगळे सेव्ह होणार. तर नक्कीच तुम्हाला मी सांगते, की ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाका. तुमचा चॅनल हा कधीही काही डेड होणार नाही किंवा YouTube माझ्या चॅनलला पुढे पुश करत नाही, माझ्या व्हिडिओची इम्प्रेशन पाठवत नाही किंवा माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज घेऊन येत नाही, सबस्क्रायबर वाढवत नाही. हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीही जाणवणार नाही, कारण YouTube अल्गोरिदममध्ये तुमचा चॅनल हा ऑलरेडी फीड झालेला असेल. तर एक तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स आपल्या चॅनलवरती रेग्युलरली घेऊन येत असते. तर तुम्ही एकही व्हिडिओ मिस नको करायला, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.